संपूर्ण वंदे मातरम या गीताला सोनिया गांधींनी विरोध केलाय का असा एक प्रश्न सध्या निर्माण झालाय। काँग्रेस मुख्यालयामधील ध्वजारोहणाच्या वेळेला वंदे मातरम हे पूर्ण गीत वाजवलं गेलं आणि त्याच वेळेला एक व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। यामध्ये सोनिया गांधी या मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत काहीशी चर्चा करताना दिसतायत। मल्लिकार्जुन खरगे देखील हे पूर्ण वंदे मातरम गीत ऐकून काहीसे बुचकळ्यात पडल्याचं बघायला मिळतंय। ध्वजारोहणाच्या नंतर राहुल गांधी यांनी देखील आयोजकांना काही सूचना केलेल्या आहेत। तर सोनिया गांधी या खूप वेळ उभ्या होत्या म्हणून त्यांनी खुर्ची मागितली असं स्पष्टीकरण या व्हिडिओच्या नंतर जयराम रमेश यांनी दिलं। तर जे दरवर्षी करतो त्याच पद्धतीने यंदाच्या वर्षी देखील केलं असं पवन खेडा यांनी म्हटलंय। वंदे मातरम को लेकर अक्टूबर 1937 में कोलकाता में 28 अक्टूबर 1937 को कांग्रेस कार्य समिति की बैठक हुई। उन्होंने निर्णय किया कि गुरुदेव रविंद्रनाथ टैगोर के सलाह पर वंदे मातरम कांग्रेस अधिवेशनों में गाया जाएगा। पहले कुछ पंक्तियां ली जाएंगी और वही गाना गाया जाएगा। यहाँ कोई रोकने का प्रयास नहीं था क्योंकि लंबे समय से कांग्रेस अध्यक्ष खड़े हुए थे। सोनिया जी कह रही थी उनके लिए कुर्सी लाके रख दो। जो हर साल किया करते हैं वही पार्टी फंक्शन में वही किया, आज भी क्या गलत है। लेकिन आज ये हुआ कि जो वर्जन हम लोगों ने 1937 में 28 अक्टूबर कलकत्ता के सीडब्ल्यूसी रेजोल्यूशन में अडॉप्ट किया था वो वर्जन बजाना चाहिए था, वही बजाना चाहिए। दरम्यान या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली, आपण बघूया। देशाच्या एकूण निर्णयांमध्ये संपूर्ण वंदे मातरम 15 ऑगस्टला वाजवायचं हा देशाच्या संविधानाच्या अंतर्गत दिलेल्या अधिकारात घेतलेला निर्णय असताना पूर्ण वंदे मातरम वाजवलं म्हणून सोनियाजी नाराज झाल्याच्या बातम्या ज्या ऐकायला मिळतात, पाहायला मिळतात, हा दिमागी नक्षलवाद नाही तर काय आहे, ही अराजकता नाही तर काय आहे। एक प्रकारे संवैधानिक शक्तीचा हा अपमान नाही तर काय आहे। आणि म्हणूनच अशा प्रकारचे अनेक दिमागी नक्षलवाद आणि त्याचे नमुने आपल्याला पाहायला मिळतात, त्याच्याशी आपल्याला लढावंच लागेल। दरम्यान सोनिया गांधी यांच्या व्हायरल व्हिडिओच्या नंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील स्पष्टीकरण दिलंय, पाहूया। भारतीय जनता पक्ष 12 वर्ष सत्तेवर आहे। 13व्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण केलं आणि एवढ्या दीर्घकाळ राहिल्यानंतरही धचा मा करण्याचं त्यांच्याकडून काही केलं सुटत नाही। सदर व्हायरल होत असणारा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये मल्लिकार्जुन खरगेजी यांना उभं राहण्याचा चालण्याचा त्रास आहे हे सर्वश्रुत आहे आणि अशा वेळेस त्यांना बसण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करायला पाहिजे तातडीने। या अनुषंगाने सोनियाजी सूचना देत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।